हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे परदेशी फॅमिली. तर आजच्या व्हिडिओमध्ये मीही थोडं बोललेली आहे, पण थोडासा आवाज क्लिअर यावा म्हणून मी पुन्हा व्हॉइस ओव्हर देऊन व्हिडिओ रेकॉर्ड करते आहे. तर आजचा व्हिडिओ आहे, आम्ही आज गेलो होतो सफल जॉब ट्रॅव्हल टूरसाठी, जे की होतं चिंचवडमध्ये JSPM इन्स्टिट्यूटच्या बरोबर समोर. तर आम्ही असे सगळे फ्रेंड्स मिळून निघालो होतो. बस केली होती मॅमनी आणि त्या बसमधनं आम्ही बऱ्याच जणी, म्हणजे अर्धी बस तरी कमी होती, पण बऱ्याच जणी निघालो होतो. त्यात माझी माऊ देखील सकाळी हरवली होती, मग तिचाही एक गोंधळ होता आणि अचानकच जाण्याचा प्लॅन ठरला होता. त्यामुळे आम्ही मस्तपैकी निघालो आहेत. आता इकडे आहे कोमल, श्रद्धा, उज्ज्वला, नंतरनं साई आहे, आमची लेकरंही आमच्यासोबतच होती. साई आहे, देवांश आहे आणि मी हो, माझा रुद्र देखील आहे आणि कृष्णा देखील आहे. रुद्र शाळेमध्ये होता, रुद्र माझ्यासोबत नव्हता. आम्ही आरीवर्कच्या स्टुडंट, काही पार्लरच्या स्टुडंट अशा मिळून आम्ही चाललो होतो. इकडे तुम्हाला स्वप्नाली दिसत आहे आणि आम्ही असं मस्तपैकी स्नॅप व्हिडिओज, इकडे पूजा दिसतीये, परत फुल एन्जॉय करत आम्ही गेलो होतो सफल जॉब टूरसाठी. तर बघू शकता मस्तपैकी गाणे लावून धिंगाणा देखील केलेला आहे आम्ही. आमच्या आरूला येत आहे उलटी, खाती टिफिन. हीच गोळी खाल्लीस ना तू आता. आणि हा आमचा मेडिकल वाला, सॉरी मेडिकल वाली, तिच्या बॅगेत आहेत गोळ्या. हे बघा, तुम्ही बघा, माझ्याकडे गोळ्या आहेत. कोण? दाजी कुठनं बघणार आहे? दाजीला माझं चॅनल तर माहितीये का? लय माझ्या दाजी पुळक्याचे किंवा लगेच माझं चॅनल सबस्क्राईब करायला लागले ते. ओ दादी, चॅनल सबस्क्राईब करा. कशाची तक्रार नाही, भास वाटतो या हे खरं कास पाड. life insurance and investment analyst. You need a get good protection, no great returns. Some things just work better without mixing. फ्लिक्स बघ कसं घालून. सपने में मिलती है वो थोड़ी मेरे सपने में मिलती है. सपने में मिलती है वो थोड़ी मेरे सपने में मिलती है. सारा दिन घूमते में बंद पड़ी आसी, सारा दिन घूमते में बंद पड़ी आसी, अखियों में खुलती है.
शांताबाई 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 अगं शांताबाई तेरा या जलवा इथं इथं श्रद्धा इथं शांताबाई 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 तर असा मस्त डिंचॅक डान्स वगैरे करत गाडीतून आम्ही पोचलो जिथे आम्हाला जायचं होतं जॉब इंटरव्ह्यूसाठी. आणि जॉब इंटरव्ह्यू द्यायला येतानाच आम्ही एवढ्या मस्ती धिंगाणा घालत आलेलो आहोत. तर हे सफल फाउंडेशनतर्फे जॉब म्हणजे इथे जॉब प्रोव्हाइड केले जातात गरजू लोकांना. बऱ्याच फील्डमधले असतात ते. तर इथे आम्ही पोचलो. तिथे पोचल्यानंतर नाश्त्याची सोय होती, जेवणाची सोय होती आणि मेन म्हणजे लेकरंही आणण्याची परमिशन होती. त्यामुळे सगळं जाणं पॉसिबल झालं, नाहीतर नसतो गेलो आपण. तर इकडे जे ते आपले आपले नाश्ते चालू आहेत मस्तपैकी. इकडे छान असं सजवलेलं होतं. आणि आता आम्ही चाललोय नाश्ता करायच्या अगोदर फ्रेशन अप होण्यासाठी. त्यानंतर नाश्त्यामध्ये होती मस्तपैकी इडली. छान होत्या इडल्या, मस्त सॉफ्ट अशा होत्या. म्हणजे जेवणही खूप छान होतं. तर आम्ही म्हटलं जेवण पण आहे, जेवण म्हणजे लंच होतं. तर लंच होतं त्यामुळे आम्ही नाश्ता थोडासाच केला, जास्त नाही केला. तर मग असं सांबर चटणी असं सगळं खाल्लं आम्ही. त्यानंतर मस्तपैकी गरमागरम कॉफी होती, कॉफी देखील पिली. असं शेवगा हे पण टेस्टी होतं सांबार. हे पिली की आपण कॉफी, तूनी नाही पिली. तर आता कसं आहे, माझ्या बरोबर माझे छोटे छोटे 2 ब्लॉगर पण आहेत ज्यांचं नाव रुद्र मल्हार आहे. ते देखील मला व्हॉइस ओव्हर देऊ लागत आहेत. त्यामुळे थोडंसं आवाजामध्ये त्यांचे पण गोडवे ऐका तुम्ही, तुम्हाला छान वाटतील. उज्जूस हँडमेड कॉफी. थँक्यू उज्जू. कृष्णा व्हिडिओ काढते. कोमल चिअर्स. श्रद्धा श्रद्धा आरू. हे आरूला बरं नाही आहे. सुप्रिया मॅम थोडस इकडे प्रोफेशनल. त्यानंतर नाश्ता पाणी झाल्यानंतर सुरुवात झाली होती इकडे मेन प्रोग्रामसाठी. मीन्स आत्ता सुरुवात नाही झालेली, आत्ता जस्ट आम्ही नाश्ता वगैरे करून स्थानापन्न झालो आहे. आणि त्या हॉलमधली लाईट सारखीच ये जा करत होती. तर हे असं छान असं स्टेज होतं. आणि इकडे आमच्या कृष्णाची देखील लुडबुड चालू होती मधी.
त्यालाही थोडंफार व्हिडिओत घेतलं. राजाचं डोकं चांगलंच फुटलेलं आहे. इकडे आम्ही दोघी बसलो होतो. सर्टिफिकेट्स डिस्ट्रीब्युटेड होणार होते, तर त्यासाठी वाट बघत बसलो होतो. पण प्रोग्रामला अजून सुरुवात नव्हती झालेली. हे आमच्या माजी स्टुडंट, म्हणजे आम्ही देखील माजी स्टुडंटमध्येच जातो. GDAचा पूर्ण स्टाफ आहे आमचा. सुप्रिया मॅम, कोमल आठवळे मॅम, आणि त्या आमच्या आरी वर्कमधल्या रुपाली मॅम, आणि हा कोमल मॅम. तर आम्ही असं वाट बघत बसलो होतो की कधी पाहुणे येणार, कधी सगळं प्रोग्राम सुरू होणार. हे बघा इकडे ही पूजा, तिला तिकडे कोपऱ्यात बसवतच नव्हतं, तिला नुसतं आम्ही दोघी लागतो. त्यानंतर मग ती आली होती, ते रजिस्ट्रेशन साईन घ्यायच्या होत्या प्रेझेंटली, त्यासाठी. त्यानंतर तिथल्या मान्यवर म्हणजे जे कोणी सफलचे HR होते किंवा मग सफलचे मुख्य मॅम त्याच्यासमोर तुम्हाला दिसतात, ज्यांनी की कॉटनची रेड कलरची साडी वेअर केली आहे त्यांनी वगैरे सगळ्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. त्यानंतर झाले म्हणजे ज्यांनी कोर्स कंप्लीट करून ज्यांनी जॉबला लागले त्यांना सगळ्यांना सर्टिफिकेट देण्यात आले त्या ठिकाणी. ह्या आहेत इथला मेन मॅम आहेत आणि त्यांच्या पाठीमागे ज्या दिसत आहेत त्या करुणा मॅम. त्यानंतर ह्या एकटीचाच व्हिडिओ मी एकदम छान काढलाय, जेव्हा ती सर्टिफिकेट घेण्यासाठी स्टेजवरती गेली होती. ही आहे आमची पूजा जावळे. पण माझा देखील व्हिडिओ माझ्या उज्जूनी छान काढला आहे, तो देखील मी पुढे व्हिडिओमध्ये लावला आहे, तो देखील बघा. इकडे सर म्हणत होते तुम्ही कोर्स केला तर जॉब करा, आणि जॉब पूर्ण म्हणजे पूर्ण 1 वर्षभर तरी निदान करा. इकडे कोमल देखील स्टेजवरती आलेली आहे, तिने देखील तिचं सर्टिफिकेट रिसीव केलं आहे. तर असा डिस्ट्रीब्युशन समारोह झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी जेवणाचा देखील आस्वाद घेतला. जेवण देखील खूप छान होतं. मूग डाळचा शिरा होता स्पेशल, रोट्या होत्या, वरण होतं, मिक्स व्हेजिटेबल भाजी होती, आणि मी चना, परत मका, असं सलाड होतं. बरंच छान छान जेवण होतं, यम्मी होतं. आणि तसं मस्तपैकी यम्मी स्वादिष्ट जेवण केल्यानंतर सर्टिफिकेट घेतल्यानंतर आम्ही तिथून निघालेलो आहोत. आता बघा इकडे हा व्हिडिओ आहे जे की मी सर्टिफिकेट घ्यायला चालली आहे, जो की माझ्या उज्जैनी शूट केलेला आहे आणि तो छान केला आहे. पण तो मध्येच कॅमेरामॅन आला, जाऊन देत, काय करणार, कॅमेरामॅनला पण त्याचं काम करणं गरजेचं आहे. तर आजचा